तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहतात मराठी भूमी। आज आपण संगमनेर तालुक्यातील एका चर्चित आणि बहुविवाह सोहळ्याबद्दल माहिती घेणार आहोत। तर इंदुरकर महाराज यांच्या मुलीच्या शाही लग्नाबद्दल आपण थेट बोलणार आहोत। तर अहमदनगर जिल्ह्यातील गुंजाळवाडी परिसर सध्या या खास सोहळ्यामुळे राज्यभर चर्चेत आहेत। हा विवाह सोहळा एका धार्मिक कुटुंबातील इंदुरकर महाराजांच्या घरातील अत्यंत मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात आला आहे। या कार्यक्रमासाठी साधारण 2.5 ते 3 लाख लोक उपस्थित राहिले असा अंदाज व्यक्त केला जात आहे। व नेमका इंदुरकर महाराज यांच्या लग्न सोहळ्याचा नेमका खर्च किती आला हे आपण पाहूया। तर या भव्य सोहळ्याला केवळ सामान्य नागरिकच नाही तर राज्यातील अनेक मोठे नेते उपस्थित राहणार आहेत व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होऊन गेले आहेत। तर कार्यक्रमाची रूपरेषा देखील ठरवण्यात आली होती। संध्याकाळी साधारण 6 ते 6:30 वाजण्याच्या दरम्यान प्रमुख पाहुण्यांचे आगमन झाले। त्यानंतर ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला। महाराजांचं 15 ते 20 मिनिटाचं प्रवचन झालं आणि मुख्य विवाह सोहळ्याला सुरुवात झाली। आता इतक्या मोठ्या प्रमाणावर लग्न असलं तरी एक विशेष गोष्ट म्हणजे पाहायला मिळते जेवणाची व्यवस्था। या लग्नात सर्वांसाठी अगदी साधं घरगुती जेवण ठेवण्यात आलं। महत्त्वाचं म्हणजे VIP असो किंवा सामान्य नागरिक सर्वांसाठी एकच प्रकारचं जेवण होतं। कोणताही भेदभाव नाही, कोणताही दिखावा नाही, हीच या सोहळ्याची खासियत होती। याआधी साखरपुड्याच्या वेळी काही लोकांनी सोशल मीडियावर टीका केली, पण आयोजकांनी त्यांना फारसं महत्त्व दिलं नाही। त्यांच्या मते प्रत्येक वडिलांची एकच इच्छा असते, आपल्या मुलीचं लग्न व्यवस्थित आणि आनंदात पार पडावं आणि हेच तत्त्व ते पाळलं गेलं। इंदुरकर महाराजांनी स्वतः आपल्या प्रवचनातून एक महत्त्वाचा संदेश दिला। लग्न करताना कर्ज काढू नका, आपल्या कष्टाच्या पैशात आणि आपल्या परीने लग्न करा। हा संदेश आजच्या समाजासाठी खूप महत्त्वाचा आहे। दरम्यान स्थानिक नागरिकांनी सांगितलं की या कार्यक्रमासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे। जागेच्या बाबतीत विविध चर्चा होत असल्या तर प्रत्यक्षात हा कार्यक्रम मर्यादित जागेतच नियोजनबद्ध पद्धतीने आयोजित करण्यात आला होता। लोक मोठ्या संख्येने होते कारण महाराजांबद्दल लोकांच्या मनात प्रचंड श्रद्धा आणि प्रेम आहे। आजचा काळ बदलत चालला आहे। पूर्वी लग्न साध्या पद्धतीने होत होतं, आता काही ठिकाणी मोठेपणा दिसतो, पण इथे एक वेगळा समतोल पाहायला मिळतो। ज्यांच्याकडे क्षमता आहे त्यांनी चांगलंच लग्न करावं, पण कर्ज काढून स्वतःला अडचणीत टाकून दिखावा करू नये हा स्पष्ट संदेश या सोहळ्यातून दिला जातोय। एकीकडे भव्य उपस्थिती तर दुसरीकडे साधेपणा, यामुळे या विवाह सोहळा विशेष ठरतो आहे। तर मित्रांनो, या प्रकारच्या लग्नाबद्दल तुमचं मत काय आहे व भव्य सोहळे योग्य आहेत का की साधेपणाला प्राधान्य दिलं पाहिजे? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा। अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी मराठी भूमी चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।